पोटामध्ये बाळाचं पालन पोषण करणाऱ्या शक्तीचं नाव देव आहे. संध्याकाळी खाल्लेलं अन्न सकाळी पोटात राहत नाही, पण 9 महिने बाळ आईच्या पोटामध्ये जिवंत राहते, लहानाचं मोठं होते. 9 महिने 9 दिवसांनी बाहेर येते. मग त्याला खाणं पिणं देणाऱ्या शक्तीचं नाव देव आहे. बाळ जन्माला उद्या येणार आहे. अगोदरच्या दिवशीच बाळाच्या आईच्या स्तनात दुधाची निर्मिती. बाळा दूध कोण बाळा दूध कोण श्रीपती जसं जसं बाळ मोठं होईल तसं तसं बाळाच्या आईचं दूध वाढत जातं. बाळाच्या आईला दूध जास्त आहे आणि बाळाची भूक कमी आहे. आईची तब्येत खराब होईल किंवा बाळाला भूक जास्त आहे आणि आईला दूध कमी आहे. बाळ किडकिडीत राहील. पण जसं जसं बाळ मोठं होते तसं तसं बाळाच्या आईचं दूध वाढत जाते. ही प्रक्रिया जो करते त्याचं नाव देव आहे. हिरीचं पाणी नारळात कसं गेलं? कोणताही सायंटिस्ट असो लाव डोकं, कोणताही शास्त्रज्ञ असो लाव डोकं. किती दिवस शाळेत जायचा? हिरीचं पाणी नारळात कसं गेलं? शाळा करणाऱ्याला समजलं नाही तर तुला काय समजणार आहे? त्याचं एकच उत्तर आहे, देवाची करणी नारळात पाणी. विकू कमी द्या थोडा फक्त आवाज विकू कमी करा थोडा. सगळं फुल असलं त्याला फक्त विकू कमी ठेवा आणि आवाज वाढवा. बस. हिरीचं पाणी नारळात कसं गेलं? याचं एकच उत्तर आहे, देवाची करणी नारळात पाणी. ते हिरीने बी माहित नाही, पाण्याने माहित नाही देवाला माहित. हिरीचं पाणी नारळात गेलं ही जी शक्ती आहे याचं नाव देव आहे. 9 महिने आईच्या उदरात बाळाचं पालन पोषण करणाऱ्या शक्तीचं नाव देव आहे. माणूस कसा मरते याचा शोध अजून लागला नाही. ज्याच्यातलं गेलं त्याला सांगता येत नाही, ज्याच्या देखत गेलं त्याला दिसत नाही, पण डॉक्टर म्हणता हे गेले. मग त्याच्यातलं जे गेलं त्याचं नाव देव आहे. मग आता देव आहे की नाही? तरी बी काही लोक म्हणतील होऊ शकते, निसर्ग आहे. निसर्गामुळे बाळाच्या आईला दूध आहे. मग बाळाच्या बापाने दूध काऊन देते? त्याचाही अर्थ हिस्सा आहे. एक टाईम आईने केलं पाहिजे, एक टाईम याला केलं पाहिजे. पण का येत नाही? म्या बोललेल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चालविले. देवाच्या आज्ञेशिवाय झाडाचं पाणी हालत नाही. त्याला देव म्हणतात. गॉड. जी म्हणजे जनरेशन, डी म्हणजे डिझॉल्युशन, आणि ओ म्हणजे ऑब्झर्वेशन. भूकंप 1 मिनिटात, मातीत गाडत 2 मिनिटात, सकाळी आजी दुपारी माझी, संध्याकाळी कैलासवासी. देव म्हणतात त्याने. साधा आहे का? जगाचा रिमोट कंट्रोल त्याच्या हातात आहे, त्याचं नाव देव आहे. नाही एक बस आली, एका माणसाने 2 रुपये दिले, पेपर घ्या पेपर घ्या. एका माणसाने 2 रुपये दिले, पेपर घेतला. बस थोडी पुढे गेली, भाले गावली तर मोठमोठ्याला हसायला लागला. त्याचा मित्र म्हणे काय काढून हसतो, म्हणे हसू नाही तर का कोण जोडलं म्हणजे काढून 1 रुपया खरा दिला आणि 1 पैसा होतं तरी त्याला मला पेपर दिला. 1 पैसा दिला, 1 रुपया दिला, 2 रुपये समजून तरी त्याला मला पेपर दिला. अजून गाडी थोडी पुढे गेली, ढोरक गावला बसून हसायला लागला. त्याचा मित्र म्हणे काय आता करून हसतो, म्हणे हसू नाही तर काय करू, म्हणे काढून, म्हणे त्याला मला पेपर बी कालचाच दिला. रुपये खोटा तर भाव खोटा तर जगामध्ये देव आहे, पण जो भाव ठेवील त्याने, जो भक्ती करेल, जो अंतकरणापासून भाव ठेवील त्याने. म्हणून चिंता करायची नाही. जिसकी रोटी उसको पुकारे देने पर दाने दाने लिखा है, समय से पहले और भाग्य से अधिक किसी को कुछ नहीं मिलता. म्हणून चिंता करायची. आणि आपली हरकत चिंता आहे. आपली चिंता अशी आहे काय कार्यक्रम चांगला झाला पाहिजे, आमचा नातू आनंदीला गेला पाहिजे, तो महाराज गावात आला पाहिजे, आमच्या नातांना काळ वाजवला पाहिजे, आमच्या नातांना मुद्दम वाजवला पाहिजे. हे चिंता आहे का? आपली हरकत चिंता. आजी म्हणते मी गेल्यावर मग नातीने कोण पहा. तू जाणं गरजेचं आहे. नातीचं काहीच होत नाही. टिळक गेले, आगरकर गेले, छत्रपती शिवाजी महाराज, ज्ञानोबा राय, तुकोबा राय, चोखोबा राय, नामदेव राय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज,
महाराज, कबीर महाराज, नरहरी महाराज, भोजने बाबा थोर संत गेले, याच्या वाचून काही राहिलं काय? उलट त्याची कीर्ती मागे आहे. अखंड हरिनाम सत्य होता, पुण्यतिथ्या होता, जयंत्या होता, समाधी सोहळे होता, नाथषष्ठी होते, तुकाराम बीज होते, हनुमान जयंती होते, राम नवमी होते, शिवाजी महाराजांची शिव जयंती होती. नाही एक बी असला तर चालते, फक्त क्लिअर पाहिजे. दोन दिले कुकडी कल्ला तिकडे फिरो आहे. आणि हे ज्ञान आहे मला, साऊंडची सेटिंग करणे येते, बिचारे नवीनच आणलं वाटतंय. आबाचाही वाटते अर्धा हिसा जोड्याने केलं ना, अर्धा हिसा दिसते. आणि हे आपल्या माणसाने एखादी वस्तू आणली, आपल्याला अभिमान पाहिजे. आपल्या गावचा आहे ना, आपण न त्याला लक्ष दिलं पाहिजे. तो बाहेर गावले बापाचं नाव नाही सांगत, गावाचं सांगत. एखादा साऊंड आहे ना, जरी या वर्षी नाही जमलं, पुढच्या वर्षी चांगला घेईल त्याला. पण आपल्या आपल्या माणसानं ट्रॅक्टर घेतलं, हप्त्यावर घेतलं. अरे तो नगदी घेऊ की हप्त्यावर घेऊ, तू तर चांगलं म्हण, पण म्हणणारच. एखादा चांगल्या मार्गाने पास झाला, कॉफी चालू देशील, म्हणणं आहे तो चहा पाहिजे गुरुजी, तू चांगलं म्हणतच नाही मला लागले. एखादं गरीबाचं लेकरू पहिला आला, त्याचा सत्कार गावाला करा, हार घालून. तो बाहेर गावले बापाचं नाव नाही सांगत, गावाचं सांगत. थोडंसं ऍडजस्ट केलं पाहिजे. आम्ही आता लाखो रुपयाचं सामान घेऊन बसतात, थोडंसं कमी जास्त होतं. एखाद्या अगदी पॅसेंजरचा आवाज काही येतच त्याला, असू द्या. चला पुढे. जगामध्ये देव आहे, पण जो भाव ठेवेल त्याला. शिवाजी महाराजांची जयंती होते, नाथषष्ठी होती, तुकाराम बीज होते, हनुमान जयंती होती. आपलं काय होते? आपली जयंती पुण्यतिथी नाही, पित्र भरव नया, हे भात फेक घरावर, हे भात फेक घरावर. आणि वरून कावळ्यानं भात नाही खाल्ला की त्याला म्हणते, खा ना आबा, काही इच्छा राहिली. आणि तो बुडा मेला की कावळा होऊन भात खायला. हा ना म्हणते, आबा काही इच्छा राहिली, त्याची काहीच इच्छा नाही राहिली, तुझे वर बोलावलं. हे आपल्याला फक्त अहम झाला की नसलं तर काय होईल, काहीच होत नाही. थोर संत गेले त्याची कीर्ती मागे. आपलं काय आहे? आज बी एखादा म्हातारा माणूस जाऊ द्या, बाया म्हणता हाल झाल्यापेक्षा त्याचं चांगलं झालं म्हणून गेलेल्या माणसाला उचलले की आमच्याकडे अशा करता बाया साडी म्हणजे वारा घालता का त्याले? लय अगाऊ कामं केले निघ. तो मरणारा म्हणते कसा काय जाऊ, तो पुढे मळकं घेऊन असते, तो म्हणते मा मागे येणार कसा काय आता वावर मा नावावर झालं, मा मागे मागे. तो म्हणजे काय रे, म्हणजे तर लोकांना बांधून ठेवलं, तो दिच्छिन कसा काय, म्हणजे धुपूट नाही केलं काय? धुपूट केलं मडक्यात, धुपट्या नाही, पण कुकडेच जाऊ नको. तो म्हणजे खाऊ काय, तुले भात भेटेल तो खायन, तसाच गावाच्या बाहेर चालला. म्हणून गेलेल्या माणसाला जायला की त्यात गौरी टाकताना अशी हात जोडतात. म्हणजे आपलं दर्शन घेता का? इथं भेटला तर भेटला, वर नको भेटू. ही आपली कीर्ती आहे. टेन्शनच घ्यायचं नाही. 2 तास कीर्तनात स्वतःला विसरून जाणं, हा स्वर्ग आहे, हाच वैकुंठ आहे. वर काही नाही. वर काय आहे हे मी तुम्हाला सांगत असतं, पण मी अजून गेलो इथं 2 तास स्वतःला विसरणं, हा स्वर्ग आहे, हेच वैकुंठ आहे. याच्यासारखा दुसरा सुख सोहळा कोणता नाही. आणि हसत जा जरा. आपलं कीर्तन ज्यानं ऐकलं त्याला 6 महिने अटॅक येत नाही. जर कोणाला प्रॉब्लेम असेल तर आपली भेट घेत जा, म्हणजे रायल पैसे मध्ये देत जा. हसू विजयगिरी ढिल्ल्या होत्या, त्याच्यानं काय अटॅक येईल त्याला? हसलं पाहिजे. काही लोक बा एकट्यात असतात, एकट्यात. हे आमचे कार्यकर्ते आहे, खुश आहे काय, कोणी दुखी हिनेवाले आबाबा वा, त्याच्या बाजूचे आबाबा काय वा, जुनं ते एवढी वय झाली पण आवाज काय आता आपल्या गावामध्ये सुद्धा नवीन पोरं हे लहान लेकरं कोण्या गावचे निपण येते. मग आपल्या गावचे कुठले मी पुढच्या वर्षी ड्रेस आणायचे. पैसे नसले तर मी देईन. 5,000 रुपये माझ्याकडून घेऊन जायचे. लहान लेकरं याने ड्रेस आणायचे. जो उभा राहील त्याला 5,000 ड्रेस द्या. कारण या ठिकाणी महाराज कसा धर्माचं कार्य आहे.
आपल्या गावचे जर तरुण पोरं करत असतील तर आपण त्याच्या पाठीशी उभं राहिलं का नाही? आपल्या लेकरावर चांगले संस्कार पडतात, चांगली शिकवण तेही भेटते. धर्माचं कार्य धर्मरक्षिती रक्षिता, जो धर्माचं रक्षण करते धर्म त्याच्या पाठीशी उभा राहील. ज्या लोकांनी यावर्षी पंक्ता घेतल्या किंवा सप्ताहाने भरपूर वर्गणी दिली त्याचे घर कुळाचे असतील किंवा ताटीचे असतील किंवा मातीचे असतील, पण 3 वर्षाच्या अंतर जर तुमच्या स्लॅबवर पंगत नाही बसली कीर्तन करणं सोडून देऊ कोणी असेल. ही ताकद आहे, हा अनुभव आहे. 10 वर्षाच्या अगोदर भालेगावमध्ये ज्या लोकांना पंक्ता घेतल्या ते जे घर कुळाचे होते ताटीचे होते, तो सत्य होते, आज त्याच्या स्लॅबवर पंगत बसते. ही ताकद साधू संतांची असते. देव कमी नाही करत महाराज. कोणाचे मुलं डॉक्टर आहे, कोणाचा इंजिनियर आहे, कोणाचा चांगल्या सर्व्हिसवर आहे. धर्मरक्षिती रक्षित धर्माचं रक्षण करणं. शिवाजी राजे उंची नाही लहान होते पण अफजल खान बलाढ्य होता, पण एवढा मोठा खान शिवाजी राजांनी फाडून टाकला का? तो अधर्म करणारा होता. म्हणजे धर्माचं पालन करतात देव त्याच्या पाठीशी उभा असतो. पांडव 5च होते, कौरव 101 होते, पण द्वारकेचा राणा भगवंत रथावर बसून रथ चालवला. पांडव 5च होते पण कौरव 101 होते, पण 101 कसे मेले? टपरीले नाव राहिलं नाही. इतिहासात तरी ऐकलं का तुम्ही ना? कुंभकर्ण मसाला ऐकलं, दुःशासन तंबाखू ऐकलं, दुर्योधन चुना ऐकलं, रावण अंडा भुलजी शेल्टर कुठेतरी ना, पुतना मावशी देशी दारूचे दुकान नाहीच ना महाराज. कंस चिकन शेल्टर असे मेले चपलीचे नाव राहिले. शुद्धीवरी ये मानसा बिघडू नको असा, बिघडू नको असा, बिघडले ते संपले उरले ना लेख घर रे मित्रा, उरले ना लेख घर येथेच कर. उरले ना लेख घर म्हणजे आज ते कुठंच नाव राहिले. इथंच कर, इथंच भर. एका हातानं कर दुसऱ्या हातानं भर. देव एवढं दिन महाराज खावले जाणार नाही. ही धर्माचं कार्य आहे. आपल्या लेकरावर चांगले संस्कार, ही संस्कृती आहे. संस्कृती टिकवा. तुमच्या पोटी संतती चांगली जन्माली, आणि एकदा तुमच्या पोटी संतती चांगली जन्माले आली म्हणजे संपत्ती आपोआप आहे, तिला आणण्याची गरज नाही. पैसा आपोआप आहे, फक्त लेकरं चांगले निघले पाहिजे. आणि 100 एकर वावर आहे, पोरग जर पुढून ओलं होते मागून भरती, काय आग लावता त्याने? काय आग लावता? थोडंसं कर, पोरग एकच. पण शिवाजी राजासारखं, संभाजी महाराजासारखं, ज्ञानोबा तुकोबासारखं. आणि एक बाई दुसरीने म्हणे तुम्हाला किती मुलं आहेत? ते म्हणे मला 8. म्हणे तुम्हाला म्हणे मला 2. म्हणजे तुमचे 2 काय करता? म्हणे एक पकवाज वाजवते, दुसरा गायन करते. म्हणजे तुमचे 8 आणि आमच्या 8चं असं आहे, 6 जेलमध्ये 2चं पकड वाढून सुटेल. एक दिवसात लग्न, परवा दिवशी एक निभार होता. काय महाराज असे नमुने काय ठेवता घरात? थोडी ज्या दिवशी भाकर नाही त्या दिवशी उपाशी झोपा, ज्या दिवशी झोपेला गादी नाही त्या दिवशी जमिनीवर झोपा. पण 100 दिवस पोला होऊन जगल्यापेक्षा 10 दिवस जगा, पण वाघ म्हणून जगा. त्यासाठी चालताना असं त्याला दोघांनी रामराम केला पाहिजे, बसताना असं बसा 2 माणसं जवळ येऊन बसले पाहिजे, आणि मरताना असं मरा ज्याला समजलं आपण गेलो त्याच्या डोळ्यात खड खड असू आले पाहिजे, त्याने म्हणता बरं. कारण आम्ही साध्या संस्कृतीत जन्माला आलो नाही. आमची संस्कृती साधी नाही. आमची संस्कृती भिकाऱ्याची घडी भरणारी आहे, कुत्र्याला भाकर टाकणारी आहे, आमच्या लेकराच्या दुधातलं दूध माजरला देणारी आहे, गाईच्या पायावर पाणी ओतणारी आहे, शूरांना मुजरा करणारी आणि संत महात्म्यांना लोटांगण घालणारी भूमी महाराष्ट्राची आहे. त्या महाराष्ट्राच्या मातीत तुमचा आमचा जन्म आहे. म्हणून संस्कृती जपायला शिका, संस्कृती टिकून ठेवायला शिका. जगात देव आहे, पण जो भाव ठेवील त्याला आहे. चला 2 तास कायेनं वाचेनं आणि मनानं कीर्तन ऐकलं पाहिजे असा नियम आहे. तुम्ही सगळे कायेनं वाचेनं आणि मनानं ऐकताना समजा लागते. आणि तुम्हा सर्व मायबापांची सेवा जर माझ्या हातून घडली तर मी सुद्धा समजेन. पण माझ्या दैवा महाराजांचा आहे, तुकाराम महाराजांच्या गाथ्यातील आहे, 4 चरणाचा आहे.
भगवंतासमोर उभा राहून प्रार्थना करणार आहे. प्रार्थना करणारे कोण आहे? प्रार्थना करतात कोणासमोर? प्रार्थना कोणती करतात? प्रार्थना करणारे की कोण आहे? प्रार्थना केली भगवंतासमोर, जे केली ते आजच्या अभंगात आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. प्रार्थना करतात कोणापुढे करतात? ज्याच्यापुढे प्रार्थना करतात ते सामान्य नाही, आणि जे प्रार्थना करणारे आहे तेही सामान्य नाही. आपण प्रार्थना करतो पण कोणापुढे? भिकाऱ्यापुढे प्रार्थना करून काय उपयोग आहे? सामर्थ्यवान असणाऱ्या व्यक्तीपुढे प्रार्थना केली गेली पाहिजे. आणि प्रार्थना करत असताना जे पाहिजे योग्य तेच मागितले गेलं पाहिजे. प्रार्थना करत असताना जे पाहिजे योग्य तेच मागितले गेलं पाहिजे. इथून कीर्तन सुरू झालं. संत कधी मागत नाही महाराज. कितीही गरिबीची परिस्थिती आली तरी दुसऱ्याच्या समोर हात पसरत नाही. ती जात संताची. देवानं कितीही दिलं तरी मागतच राहिलं, हे जात माणसाची. आणि कितीही मागितलं तरी देणं सरत नाही, ती जात देवाची. काय मागावं, किती मागावं, कोणाला मागावं, कशा करता मागावं, हे ज्याला कळतं त्याला संत म्हणतात, आणि मागणंही कळत नाही त्याला माणसं म्हणतात. एकदा भगवंतानं 18 पगड जातीचे संत उभे केले, आणि कोणीतरी मला काहीतरी मागेल म्हणून सर्वांकडे भगवंत आतुरतेने पाहता. मागण्याची आस पाहे मुखा, मागण्याची आस पाहे मुखा, सर्वांकडे भगवंत आतुरतेने पाहता. कोणीतरी काहीतरी मागेल, शेवटी भगवंताने एका साधूला उठून उभं केलं, आपल्या जवळ घेतलं आणि सांगितलं, महाराज तुम्ही काहीतरी मागावं अशी माझी इच्छा आहे. त्या साधूनं सांगलं, देवा अरे आमच्या पिढ्या गेल्या, आतापर्यंत तुला कोण काही मागितलं नाही, पण मी जर तुला काही मागण्याचा प्रयत्न केला देवा तर आमची संताची जात मला जातीत ठेवणार नाही. देवानं सांगलं तुम्ही एखादं घर मागा अशी माझी इच्छा आहे. त्या साधूनं सांगलं, देवा घर देऊन काय करतो? घरदार, शेतीवाडी, मोटार गाडी किती दिवस टिकणार? तुम्ही इतिहासात तरी असं ऐकलं काय? श्रीमंत मेला बंगला लढे, सगळे घर समजत पण बंगला काही ऐके ना, खूप लढे. किंवा बंगल्याची मालकीन गेली आणि शाळेच्या कपाट नदीनं पळत आलं. आता आम्हाला कोण देशील चाललं कपाट. त्या साधूनं सांगलं, तेव्हा नाश पावणाऱ्या वस्तू देऊ नको, आणि लगे माईक पदार्थ हे माझी देवा नाश पावणाऱ्या वस्तू देऊ नको. देवानं सांगलं नाश पावणाऱ्या वस्तू देत नाही, पद देतो. ग्रामपंचायतच्या सदस्यापासून तर राष्ट्रपतीला कोणतेही पद मागा. त्या साधूनं सांगलं, देवा पद देऊ नको. हा कलियुग आहे, आणि कलियुगात माणसं इतके बेमान झाले, सकाळी याच्याकडून भजे खातात, दुपारी याच्याकडून चहा पितात, आणि संध्याकाळी तिसरे पण कॉटन घालून बंद गावाला शेअर देतात. किती डेंजर लोक या कलियुगात झाले. तू काय करतो तेव्हा कलियुगात पद देऊ? आणि आतापर्यंत कोणी पदाने लोकांना चांगलं म्हटलं. आमच्या सहित कोणतं पद असं आहे की लोक त्याला चांगलं म्हणतात? आम्ही कधी कीर्तनाला लिहिलं, लोक आम्हाला म्हणता बोला कुठले खेळ खेळ आहे का? म्हणजे कोणाला ना कोणाला काही ना काही नाव खेळच आहे. नाव खेळ नाही असं एक दिवस. आणि आज आपल्याला फक्त पद पाहिजे, पैका, बायका आणि प्रतिष्ठा, चौथा रोगच नाही कोणाला. आणि जन्माला आल्यापासून तर मरीन लोक आपल्याला 4 पदवी आहे. जन्माला आले कुमार, मग श्री, लग्नाला आले चिरंजीव, कुमार चिरंजीव, मग श्री, श्रीमान, मग कळवण्यात अत्यंत वाईट वाटते. कळलं? आणि नरकवाशी कोणी निवत नाही, पण तिकडे एखाद्या गेल्याशिवाय हे शेवटची पदवी आहे. आणि चिरंजीव देऊ नाही, कारण जो मरत नाही त्याने चिरंजीव म्हणतात. चिरंजीव फक्त 7 झाले. किती? 7. अश्वस्थामा बलिर्व्यासो हनुमानश विभीषण कृपा परशुरामस्य सत्यता चिरंजीविनम. अश्वस्थामा बलिराजा, व्यासमुनी, कृपाचार्य, परशुराम, हनुमान आणि विभीषण हे 7 चिरंजीव आहेत. आपले पोरं चिरंजीव नाही. आपल्या पोराच्या लग्न पत्रिकेत लिहायचं, आमच्या येथे श्री हरीचे कृपे करून आमचे पुत्र. जर लग्न धरलं तर होत नाही, जर कदाचित धरलं आमचे श्री हरीचे कृपे करून आमचे पुत्र चांगले असले थोडे तर सुख पुत्र क्वालिटी मस्ती तर खूप पुत्र त्याच्याही पेक्षा भंगार असला तर आमचे बाबा मला काय करत नाही तरी तीनच आहे. कारण आपण लिहितो आमच्या येथे श्री हरीचे कृपे करून आमचे चिरंजीव, आणि 10-15 वर्ष गेली की कळवण्यात अत्यंत वाईट वाटते की आमची चिरंजीव.
म्हणजे मदत नाही त्याला चिरंजीव. आणि आज फक्त आपल्याला मोठे पण फक्त मोठे पण याच्यामध्ये आज आपण मागे राहिलो. ज्ञान नाही, काय नाही ज्ञान. तुम्हाला जर फुकट चहा प्यायला असला सकाळी, फक्त तुम्ही हॉटेलवर बसा, एखाद्याला फक्त म्हणा पाटील इकडे या, तर लगेच म्हणते 4-5 चहा द्या. खिशात काही असलो की हॉटेलवाल्याला म्हणजे पद्धतशीर करून दे, खाली उतरून दूध त्या गिलास दुधो माशा. तो म्हणते किती देऊ, सगळे 4 पिऊ दे, जाऊ दे. एखाद्या मध्ये नाही आता जेवण झालं, घ्या घे घे, तुला काय भेटते ते. तो म्हणते पिऊ तू चालला तर दे, तू जर कर्जच पैसे द्या दे. पहिले हॉटेलवाल्याला पद्धतशीर उकळून दे, खाली उतरून दूध टाक, सगळे दे, पिऊ दे, जाऊ दे. आणि ते लगेच झाल्या देऊन ठेव. तो म्हणते का मागची बाकी आहे, ही बाकी ठेवता, 3 पैसे द्यायची हॉटेलने टाकली, पावलेली खत पैसे बघते. कालपासून तुझ्या हॉटेलात येणार नाही, मागची बी डुबली. याच्यामुळे हॉटेलवाल्याने हॉटेलला बनवलं तर म्हशी काढून घेतल्या, नदीनं काढायला पण इथे पण गिलास धुवून नको. फक्त मोठे पण पाहिजे आपल्याला. 2 भावाची केस चालली 40 वर्ष, किती 40 वर्ष, दोघंही मेले, धुलं टाकायला पाहिजे. पण वकिलांना स्लॅब टाकला. आपल्या दोघं त्याला कोणी काय करेल. सूर माहिती सासऱ्याने फेकून पोई दिली, आता हात जायला म्हणून फेकली दिली. तुझ्या फेकू द्यायला फेकली, हात जायला म्हणून फेकली दिली. मग दूध कशाला बसला बरोबर बसला द्यायला. तिचा हात जायला तिथं पोई फेकली, याला जेलायला पाहिजे, याला ताक मारून फेकलं. तिच्या बापाला माहिती पडलं, 8 टाके पडले, रिपोर्ट दिला. 18 वर्ष हाणले, कपडे घालून गेलो. तिथून आला 8 दिवसात गेलं, बिमार पडलं. मग पहिलेच फेकून गेलं, भाकर खाता. हे दिवस आले असते काय? ज्ञान नाही, काय नाही ज्ञान. बायको मोठ्याने बोलत जाय, मग बोलू दे, टीव्हीचा आवाज वाढव. बोलू दे ना, बोलू दे, पागल झाले का ते? दिवसभर बोलत राहील का? तुझी जास्त इज्जत आहे, बाहेर चालला काय? आणि तुझी एकट्याने बोलते का? सगळे एवढं की तुम्ही गच्ची पटांना धरली तर आमचं मुखच विचारत नाही. सगळे बोलू दे ना, बोलते जरा तरी शांत होते. बाहेर चालला काय, गावाला काय, 3 दिवसांनी त्याने विचारच केला नाही. बायकोच भीतीने फेकून मारली. जागेवर बाई मेली. 40 वर्ष जेलमध्ये जवळ बसला. तिथून आला जिंदगी भरती ना बायको तुम्ही. मग पहिले तिथे 2 शब्द ऐकून घेता. हे दिवस आले 75% आरोपी जेलमध्ये फक्त जागेवर नियंत्रण न ठेवल्यामुळे. काय म्हणतात? आणि एकदा निघून गेला म्हणजे हातात काही राहत नाही. जेलला लोक आपटून लढतात ते, हा, पण एकदा काही निघून गेला म्हणजे काही राहत नाही. 3 गोष्टी पुन्हा भेटत नाही. जन्म देणारे आई बाप पुन्हा भेटत नाही. एकदा वाया गेलेला क्षण पुन्हा नाही. हा, एकदा क्षण वाया गेला ना, 14/2/2024 पुन्हा नाही. काही कारण किती पैसे दे, एकदा शरीराचे इंद्रिय थकले पुन्हा नाही. एकदा दात पडला सोन्याचा बसो, पहिल्यासारखी सुपारी खाऊ दाखव. एकदा केस पांढरे झाले ना, वंगणात मुंडक घालून जाऊ, पहिल्यासारखी पद्धती. त्याच्यापेक्षा जास्त चमकतील, पण असे नाही. नॅचरॅलिटी इज द नॅचरॅलिटी. नैसर्गिक ते नैसर्गिक. जन्म देणारे आई बाप पुन्हा नाही. वाया गेलेला क्षण पुन्हा नाही. शरीराची इंद्रिय पुन्हा नाही. बाकी सर्व भेटू शकते. आणि ह्या 3 गोष्टी नाही. म्हणून एकदा महाराज रागावर नियंत्रण न ठेवल्यामुळे जेलमध्ये कोटी रुपये लग्नाचा खर्च केला. कोटी 50,000चे नुसते फटाके आणले. केवढ्याचे फटाके? 50,000चे फटाके. नरदेव बळरा कोणी बोलते का नावा डिजोर तिकडे फटाक्याची त्याच्यामध्ये डीजे चालू झाला. तो नाचायला लोक मला नाचू नका डीजे नाही फटाके आहे म्हणे आते आहे. 50,000 खाण्यात गेले की काय
तेच 50,000 एखाद्या सत्याने दान दिले असते, एखादा सभामंडप बांधला असता, एखाद्या मंदिराच्या समोर टिनाचं शेड बांधलं असतं, एखाद्या गरीबाच्या लेकराचं शिक्षण केलं असतं, एखाद्या गरीबाच्या मुलीचं लग्न करून दिलं असतं, मुली शिकायला जातात एखादी सायकल घेऊन दिली असती गरीबाच्या मुलीने, कामा नसती. पण 75% लोकांनी पैसा कुठे खर्च करा याचा मेंदू नाही. पैसा झाला जास्त, मेंदू झाला तर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. एकट्याने एक पान घेतलं पेपरचं 1.5 लाख, 1.5 लाख रुपये देऊन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही धार उभार खाली ते धार घ्या, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. लोकांना वाचला गेला फेकून, लोकांना काय घेणार 1.5 लाख दे की 2 लाख दे. लोकांना चांगले चांगले शेठ भिकारी केले, तू काय करा. लोकांचे नाही ना दिला घेतला, लोकांना 1.5 लाख रुपये दिले होते, लोकांना पेपर वाचला, हा शुभेच्छा दिला. तेवढ्याच लहान लेकरांना शी केली, त्याच्या मेहनतच पेपर उचलला. हॅपी बर्थडे टू. मग लहान लेकराची शी केवढ्याची 1.5 लाखाची. मग तेच 1.5 लाख जर एखाद्या संस्थांना दिले असते, दान धर्म केला असता, एखाद्या गरीबाच्या लेकराचं शिक्षण केलं असतं, कामाला आलं. पैसा कुठे खर्च करा याचा मेंदू नाही. चांगलं काम करायचं नाही, जे करतात ते करू द्या. कोटी रुपये लग्नाचा खर्च, कोटी, आणि वढा उद्याला जेवढे हाती तयार घे चालला भिकायला सांगा. आपली संस्कृती काय, बैसू जेवू येते, खाली बसून जेवणाचे काय फायदे, काढायचे कीर्तनात बनणार, शास्त्र आहे, पुराण आहे, कादंबरी आहे. पण आज हे कीर्तनात सांगायला काय मला उद्याला जेवण नाही. बरं ते म्हणून काय फायदा, आपल्या एखाद्याची चिठ्ठी येईल सुद्धा त्याला चालला काय चालला. कोणाला भात आहे तर कोणाला वरण नाही, कोणाला वरण आहे तर कोणाला भाजी नाही. एकटं ताटली घेऊनच दिलं गेला, मग द्या म्हणजे ताटलीच ना म्हणजे त्याला. एखादे भात घेतला वरण भेटेल, इकून तिकडे तिकून इकडे, इकून तिकडे तिकून इकडे, इकून तिकून वरण भेटलं. एका पेट माणसाने धक्का लावला, ते एका बाईच्या अंगाला सांगितलं की नाहाला. म्हणजे पुण्य होईल ते काम करायचं नाही, ज्याला पुण्य होत नाही ते केल्याशिवाय. 40,000चा डीजे आहे, काय पुण्य झालं. 50,000ची दावा लागली, काय पुण्य झालं. 100 भिकार चोटायला फेटे बांधले तू द्यायचे, काय पुण्य झालं. काय पुण्य. अरे 4 गरीब आपल्या दारात बसून मनोसक्त जेवले, त्यांनी दिलेला आशीर्वाद कोटी रुपयाचा झाला. कोटी. हे बाकीच्या सोहळ्यात 6-7 लाख रुपये खाली बसून कोणत्या नागरिक बाबा एवढा भात वाढला, पांढरे डोळे होतच लोक खा. तो म्हणजे खातो, पण जिकडे तिकडे कोकणी काय जाता येत नाही. जिकडे तिकडे याच्या लग्नात 40,000चा डीजे, 50,000ची घरावर जायची, 100 रुपयाने फेटे, 50,000ची दारू, आणि एवढ्याला गुलाबजामुन. मुलीनं तोंडात फेकला तर नागपुडीत गुतला. बरं की माणूस मुक्ती मारून नाही करते आधी. म्हणजे पुण्य होईल ते काम करायचं नाही, ज्याला पुण्य होते ते केल्याशिवाय. आज आपल्या खेड्यापाड्यात दिंडी उद्या मला, खेड्यापाड्यात दिंडी उद्या 100 लोकांचा स्वयंपाक आमच्याकडे 5 म्हाताऱ्या करतात. 100 लोकांचा एक म्हातारी आधी बेसन करते, 4 बाया चपात्या करतात, बेसन पोळी बसवा कोणी. खुशीलाम बसवा एका तासात ओके. सुशिक्षिताच्या घरातला पहिले माणसं मोजता 1, 2, 3, 4, 5. तुम्ही जेवसाला त्याला उभा ठीक आहे. 4 माणसं झाले, 5वा झाल्या पोया. आणि त्याची बायको म्हणते निवांत जेव्हा का टाकल्या खातवा. 15 रुपये आले तर 8 वाजता त्याला पोळी नाही म्हणजे निवांत जेव्हा. आज बी आपल्या शेतकऱ्याच्या घराचा आमचा बाप घोड्यावर बसून सांगते पोरं हो काय आला चहा आणा. किती आणू? 4 माणसं असले आण 5. कोणी येते टायमा वारकऱ्याच्या घरात कोणी येते ठेव 5 चहा. सुशिक्षिताच्या घरात कसं खिडकीचं जाऊन मग बोलते.
2 हात सांगणं तुम्ही शिल्लक होता पण सांगणारच नाही. मग त्याची बायको होती चहा घेऊन मोठी लोकांची सर्व झप्पा घाले जसं काहीतरी आहे ते घाले मोकाट केस आपल्या पिढीचे आहे. आपल्याला वाटते अमावस्या आली का आपण उडवे जाऊन आपल्या घरात चहा प्यायचा म्हणजे शिंगल भरून बशीच्या खाली. शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचा म्हणजे शिंगल भरून बशीच्या खाली. याच्या घरात एवढा कप 2 जणांचं उचलूनच आणला कप आणि एवढं साक्षा पाय उचलून पळायला पडते चहा काय. एक दिवस असाही सुशिक्षिताच्या घरात एकच कप खऱ्या पाहुणे फक्त कप पाळण्याच्या पुढे न्यायचा आणि पाळण्याला त्या जिबीला शेळ्या सगळ्याचा चहा वाजला की ते मला प्रसाद घ्या बाबाचा. जे लोक पैशानं अति श्रीमंत असतात त्याला देव धर्म माहीत नसते, त्याचे विचार विकारच असतात. आणि जे लोक पैशानं गरीब असतात तेच विचारांना संस्कृतीनं श्रीमंत असतात आणि त्याच्यामध्ये त्यात धर्म टिकून. सुशिक्षिताची अक्कल असते हे तुम्हाला सांगलं पाहिजे. सुशिक्षिताचा संस्कृतीचा काहीही संबंध नाही. तुमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणता कार्यक्रम म्हणून उद्यान जेवते त्याला मुली आधार हा घेते म्हणून उद्यान जेवते. काही काही लोक म्हणतात संध्याकाळ झाली की नवरा बायको हातात हात घेऊन येतात. प्रेम म्हणून नाही, विश्वास नाही. काही काही लोक म्हणतात पुत्र असं नाही त्याने कधी सोबत पुत्र सांगते आणि हिंदू आणतो याच्यावर हे दिवस सांगतो. आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात ज्यांना आईच्या डोळ्यात पाणी येऊ दिलं नाही. ऐका, ज्यांना आईच्या डोळ्यात पाणी येऊ दिलं नाही, बापाची मान समाजात गावात खाली होऊ दिली नाही आणि हिंदू धर्माच्या संस्कृतीला ज्यानं कलंक लावला नाही तो सुशिक्षित. तो खरा सुशिक्षित आहे. तुमच्याकडे श्रीमंत कोणाला म्हणता अति पैसा ज्याच्या डोळ्यात आहे. कोणता श्रीमंत बंगल्यावर भेटतो का? लय मोठा बंगला आहे, भाऊचा भेटतो असेल कोणी मग नदीवर असं आहे का? श्रीमंत मेला तर त्याला डीजे लावून नाचत नाही. गरीब मेला तर मग याच्यात बसल्यावर कोणी मग ठाल त्याला नदीवर किती मोठा बांधला बांधणार, किती मोठी बाथरूम बांधणार आणि शेवटची अंगण 3 दगडाच्या चुलीवरच. किती मोठी बाथरूम असू द्या शेवटची अंगण खिडकीवरच. एका माणसांमध्ये घर पायाला दिलं म्हणजे महाराज तुमचे पाय आमच्या घराला लावा. म्हटलं आमचे पाय आमच्या तर घराला बरोबर नाही लागले. या घराला काय पाय लावतो म्हणजे 5 लाखाची नुसती बाथरूम बांधली म्हणे महाराज. म्हटलं तेवढ्याची बाथरूम बांधा पण शेवटची अंगण इथं होईल काय हे घरचे विचारा. मग म्हणे मग मी करते काही देव म्हणतात त्याला देव. त्यांना फक्त 2च गोष्टी त्याच्याजवळ ठेवल्या म्हणून 1 जन्म 2 मरण. त्याच्या हातात आपल्या हातात काही नाही. त्यानं सगळ्याच्या तारखा फिक्स केलेला आहे देवाला, फक्त डिक्लेअर नाही. तारीख फिक्स आहे. एवढे दिवसानं या तारखेला इतक्या वाजून इतक्या मिनिटांना एवढे सेकंदानं आपण जाणार आहे. फक्त कधी जाणार आहे हे तुम्हाला माहिती नाही. आणि हे जर माहिती नसतं समजा काल आपण जाणार आहे काय आजच आपला सोबती म्हणून ते देवाला त्याच्या हातात ठेवले. देव म्हणतात ज्ञान नाही काय नाही, ज्ञान नसल्यामुळे आपण या पदावर आहे. त्या साधूनं सांगितलं देवा या जर शिट्टीने मारला पाहिजे आवाज नाही विको कमी असला चालेल झाला. देवा कलियुगातलं पद देऊ नको. देवानं सांगतं कलियुगातलं पद देत नाही. तुला हालाचा बापचा लाचा अखंड मलके घडवितो रे. आता मी या ठिकाणी उभा तुम्ही माझ्यासारखा दिसणारा दुसरा पाहिला कुठं व या वराच्या डबल आपण या ठिकाणी पाहिजे. एवढ्या माणसं बनवणे पण सर्व वेगवेगळे मुखाचे आहे. एक बी एका सारखा नाही. त्याला बांधकाम खात्याचा सिव्हिल इंजिनियर म्हणतात ब्रह्मदेव. आणि भगवान त्यांना सांगलं तर मला ब्रह्मदेवाचं पद देतो. त्या साधूनं सांगलं देवा अरे ज्या पदावर बसल्याच्या नंतर ज्याला स्वतःची मुलगी कळत नाही ते पद देऊन करतो. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरा दुःखाची
माई कपडार्थ जे माझे अर्थ नको देवा जे माझे अर्थ नको देवा जे माई कपडार्थ जे माझे अर्थ नको देवा जे माझे अर्थ नको देवा जे माझे अर्थ नको देवा. अरे ज्या पदावर बसल्याच्या नंतर स्वतःच्या मुलीकडे पाहून ज्याच्या अंतःकरणात काम वासना निर्माण झाली ते पद तू काय करतो देवा. कोणाच साधून काही मागितलं नाही. सर्वच्या सर्व संत घरी निघून गेले. शेवटी भगवंताने भगवंताचे लाडके भक्त उभे केले. तुकोबार आहे आणि सांगितलं महाराज तुम्ही कधी कशासाठी प्रार्थना करण्यासाठी आले. कोणच काही मागितलं नाही. मग तुम्ही या ठिकाणी उभे आहे. तुम्ही प्रार्थना करण्यासाठी आले हे बरोबर आहे. मग प्रार्थना करत असताना जे पाहिजे योग्य तेच मागितलं गेलं पाहिजे. इथून कीर्तन चालू झालं होतं. महाराज तुम्ही प्रार्थना करण्यासाठी आली बरोबर आहे. मग तुमची प्रार्थना काय आहे नेमकी पहिल्या चरणात. तुझा विन कोरा तुझा विन कोरा तुझा विन कोरा तुझा विन मी तुझ्यासारखा दुसरा या त्रिभुवनात पाहिला नाही म्हणून तुला शरण आलो. तुझं विना कोणा शरण जावं महाराज. देवा मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला शरण जाऊ. भगवंत म्हणता मला नका शरण येऊ. माझ्यासारखे भरपूर आहे. त्यामुळे तुकोबार आहे म्हणता देवा तुझ्यासारखा कोणीच नाही. ऐसा न देखे मी कोणी दुजा ती ही त्रिभुवनी. मी तुझ्यासारखा दुसरा या त्रिभुवनात पाहिला नाही म्हणून तुला शरण आलो. ज्याला शरण जायचं त्याच्याकडे प्रार्थना करायची. त्याच्याकडे दोन गोष्टी चार गोष्टी असल्या पाहिजे. आपण फक्त दोन तो सामर्थ्यवान असला पाहिजे, उदार असला पाहिजे, स्वतंत्र असला पाहिजे आणि श्रीमंत असला पाहिजे किंवा समोरच्याचं अंतःकरण जाणणारा असला पाहिजे. समाज सामर्थ्यवान नाही असं नाही. तुमच्या आमच्या जीवनात संकट आलं समाज येतो येत नाही असं नाही. पण तो फक्त भावना प्रदर्शित करतो. जर मला आपलं दुःख घेता आलं असतं तर मी घेतलं असतं. पण ते घेता येते काय नाही. पण भगवंत तसा नाही. अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांढरं. अनंत जन्मीचं दुःख त्याचं मुख पाहिल्यानं निघून जाते. एवढी ताकद त्याच्या मुखात आहे म्हणून त्याच्यासारखा सामर्थ्यवान कोणी नाही. दुसरी गोष्ट उदार. समाज उदार नाही असं नाही. मोठमोठाले कार्य करणारा अन्नदान करणारा समाजच असतो. पण समाज बोलून दाखवणारा मी हे केलं नाही, ते केलं नाही, असं केलं नाही, तसं केलं नाही, मी होतो म्हणून हे झालं. म्हणजे एखाद्याची परिस्थिती गरिबीची आहे. त्याच्या भावाकडून 10,000 रुपये आणले, लग्न केलं, लोक म्हणता वा वा परिस्थितीच्या मानानं खूप छान लग्न केलं बाबा. त्याला भाऊ म्हणे सोयाबीन होती त्याची पंगत द्यायची. मी 10,000 दिले म्हणून झालं.
आता हा रस्ता आहे तिथे काय असतं काय म्हणजे समाज उधार आहे पण बोलून दाखवणार पण भगवंत तसा नाही तो सगळ्यांनी देणार त्याला सगळ्यांनी दिलं पण ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार कर्मानुसार दिलं काहीले वाजवता येते म्हणता येत नाही काहीले म्हणता येते वाजवता येत नाही ज्याला दोन्ही बी येत नाही त्याला कीर्तन होते काहीले वाजवता येते म्हणता येत नाही काहीले म्हणता येते वाजवता येत नाही ज्याला दोन्ही येत नाही त्याला कीर्तन येते ज्याला कीर्तन येते त्याला दोन्ही येत नाही ज्याला तिन्ही बी येत नाही त्याला चोपदाराचं काम येते पण ज्याला याच्यापैकी काहीच येत नाही तो एवढ्याला नाव ठेवल्याशिवाय राहत नाही त्याला ती येत त्या महाराजांना तिथं काहीतरी म्हटलं बाबा काय म्हटलं मी शुद्धीत नव्हतो पण म्हटलं हा पेल होता पण मग तू तर शुद्धीत नव्हता महाराज म्हटले तुझे कसं माहिती लोक म्हणतात हे लोक कोण बऱ्याचदा होते ते ऍक्सिडेंट झाला एक म्हणून कसा काय झाला दुसरा म्हणजे ड्रायव्हर पेल होता या विचारलं तू कुठे होता मी घरीच होतो हा घरी होता ड्रायव्हर पेल होता मग तू तर घरी होता ड्रायव्हर पेल होता हे तुझे कसं माहित माझ्या आबा म्हणत ज्या वरती समोरचा माणूस म्हणते लोक म्हणतात लोक म्हणतच नाही याने म्हणणं आहे पण पलटी भाऊ तसं भगवंत सगळ्यांनी देणार आहे ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार कर्मानुसार एका ठिकाणी पाणी आहे काढलेलं गेलं कडू झालं मिरचीने गेलं तिखट झालं लुसाने गेलं गोड झालं काही काही नारळच गेलं हिरीचा काय पाण्याचं प्रारब्ध एका झाडाचे फुलं आहे एक हार महाराजच्या गळ्यात दुसरा हार लिहिलेल्या माणसाच्या गळ्यात तिसरा हार देवाच्या गळ्यात चौथा हार नवदेवाच्या गळ्यात पाचवा हार नवरीच्या गळ्यात झाडाचा काय दोष फुलाचं प्रारब्ध आहे एका बापाला 3 पोरं रावण कुंभकर्ण विभीषण एकानं देवाची बायको पळून नेली हातानं लंका गमवली एकानं देवाच्या पायाची सेवा केली फुकाची लंका कमवली आणि एकाला माहीतच नाही झालं हिसावाटी कधी झाली ज्या हिसावाटी झाली त्या थंडीचे दिवस हातातच होता वाटायला झकीतून उठला तर अशी बदलला पण झोप माझ्या बापाला काय पोरायचं प्रारब्ध एका बापाला 3 पोरं असतात एक गायक असते दुसरा वादक असते तिसरा दारू पिते आणि आता पहिली शेअर माझ्या बापाला काय पोरायचं प्रारब्ध एका तुंबाराच्या आव्यातून मडके निघले एक कांद्याच्या कीर्तना एकात दही आहे एकात दूध आहे एकात पाणी आहे काही मडके बुड्याच्या भाजी खाली आहे काही मडके बुडा गेल्यावर पुढे मरतात मडक्याचा तुंबाराचा काय मडक्याचा प्रारब्ध एका खालीतून दगड निघले एका दगडावर नारळाचे फुलं दुसऱ्यावर निघलं चप्पल येथेच करा तिसऱ्या दगड बंदराचा मंदिरातून बाहेर पाठी आहे गुरुजीला हात लावला एकाला चप्पल आहे दुसऱ्याच्या डोक्यात नारळ आहे पण तिसऱ्याला हाती लावली 2 कोटी रुपयाचं मंदिर आहे 10,000च्या मूर्तीसाठी 20 लाखाचा सोन्याचा कळस आहे 10,000च्या मूर्तीसाठी हजारो किलोमीटरवरून हजारो रुपये खर्च करून 10,000च्या मूर्तीच्या का पाया लागतात याचं कारण एकच आहे सगळ्यात जास्त भाव मूर्तीनं सहन करेल आणि जो भाव सहन करते तो एक दिवस देव झाल्याशिवाय राहत नाही ज्ञानोबा आहे तुकोबा आहे समाजानं धुळी छेड टाकली गजानन महाराजांवर दगड फेक केली नाथ महाराजांच्या अंगावर ठेवली मुक्ताबाईने खापड दिलं नाही मांडी खायासाठी नाही त्रास दिला साधू संतांना पण घाव सहन केले आज छत्रपती झाले घाव सहन केले हा धर्मवीर झाले सहज कोणाला कोणती पदवी देत नसताना छत्रपती पदवी पुन्हा नाही माऊली पदवी पुन्हा नाही जगद्गुरु पदवी पुन्हा नाही शांतीब्रह्म पदवी पुन्हा नाही हे सहज नसते भेटत आपल्याला घरात पदवी आहे अण्णा नाना अप्पा अण्णा म्हणजे आनंदच राहा नाना किती आलं तर भागत नाही आणि अप्पा कोणता ना तू काही शियाली तुम्ही नुसते गप्पा हे पदवी आहे आपल्या पदवीने कोण खाते ज्ञानोबा तुकोबा हा जगद्गुरु हे तर साध्या पदवी नाही म्हणून घाव सहन करणं शिका मंदिरात जाताना देवाच्या देव म्हणून पाया लागू नका देवा अरे तूही पहिले माझ्यासारखा दगडच होता जसा मी आज दगड आहे ना तसा तू पहिले दगडच होता तू बी त्याच खालीतून निघला तू दगड होता पण घाव खाऊ 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 तू टिकला शेवटपर्यंत तू झुकला नाही म्हणून आज तू देव झाला असे घाव सहन करायची ताकद संसारात माझ्यात दे म्हणून त्याच्या पुढे पाया लागणं पडतं देव कोणाला माणसाचं
मग काही लोक म्हणतील देव माणसाचा आहे तर देव 90 मारते काय? प्रश्न असताना बसायचे, माणसात देव आहे तर देव दारू पिते का? पण जडलोक त्याच्यात काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार आहे, 6 आहे. तडलोक तो माणूस आहे. ज्या दिवशी त्याला 6 धरून टाकले त्या दिवशी तो 6 धू तो देवच झाला, तो साधूच झाला, तो नरहरी बाबा झाला, तो भोजनी बाबा झाला, ते तुकोबाराय झाले. 6 धुतले, अभिमान गेला आणि तुका म्हणे देव झाला. 6 धुतले त्याला म्हणजे तो साधूच झाला. देवते संत देवते स्थिरचर व्यापून उरले ते या जगतासी, ते तू तत्व खरोखर निज संशय अससी. ते तू तत्व खरोखर, तो हा विठ्ठल बरोवा, तो हा माधव बरोवा, तोच गजानन बाबामध्ये ब्रह्म आणि तेच ब्रह्म गजानन बाबा, तोच हा विठ्ठल बरोवा, तोच हा माधव बरोवा. स्थिरचर व्यापून उरले ते या जगताशी, जे जगामध्ये चराचरात व्यापलं ते तू तत्व, ते तत्व तू खरोखर, कोणीही प्रकारचा संशय नाही, निज संशय अससी. फक्त लीला मात्रे धरिले मानव देहाची, तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी फक्त माणसाचा देह धारण केला. पण तेच ब्रह्म साधू संतांमध्ये आहे. 6 धुतले म्हणजे तो साधूच झाला. मंदिराच्या बाहेर कासव आहे, कासाठी कासवाच्या आईने दूध नाही. नुसतं कासवानं ऐकले, पिलानं ऐकले पाहिलं आणि आईनं पिलाकडे पाहिलं म्हणजे कृपा दृष्टीने लेकरू होतो. एवढी ताकद कासवाच्या नजरेत आहे. नुसतं पिलाकडे पाहिलं, नजर टाकली लेकराकडे, लेकरू आपोआप होतो. तसं देवाला सांगा, देवा अरे कासवा एवढी ताकद माझ्यात देऊ नको, पण जिनं मला दूध पाजलं ती आई दिसू दे, ज्यानं मला खांद्यावर खेळवलं तो बाप दिसू दे, जिनं मला राखी बांधली ती बहीण दिसू दे, मी ज्याच्यासोबत लहानाचा मोठा झालो तो भाऊ दिसू दे. जिनं मला राखी बांधली ती बहीण दिसू दे, माझी पत्नी सोडता जगातल्या सर्व स्त्रिया मला आई समान दिसू दे, एवढीच ताकद माझ्या नजरेत दे. म्हणजे मंदिराच्या बाहेर कासव की देवा एवढं असं देव सगळ्यांनी देणार आहे, पण ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार घरदार, शेती, वाडी, मोटार गाडी हे तर सगळ्यांनी देणार आहे. पण सर्वात महत्वाचं त्याने हे दिलं. जर हे नाक शिदं न देता उलट दिलं असतं, सरळ पाणी आलं की नाकात जमा झालं असतं. आंघोळ करणं असली पहिले नाकात फुट्या ठोका मग आंघोळ करा. जेवण करायला बसलं की भाजी चांगली आहे की खराब झाली पहिले कोण सांगते? नाक. मग पोटात जाऊ. नाक एकच आहे पण सुगंध वेगवेगळी आहे, जीभ एकच आहे पण चव वेगवेगळी आहे. एका दाताची किंमत 11 लाख आहे, 21 दात 32 दात देवानं फुकट दिली. 32 फुकट. एका किडनीची किंमत कितीतरी कोटी रुपये, 2 किडन्या फुकट. एका नखाची किंमत कितीतरी लाख रुपये, 20 नख फुकट. काही 21 आहे. देवाला कान दिले बरोबर आहे, पण कानाच्या आजूबाजूने फगदळ द्यायची काय बरोबर. नुसती छिद्रले असते तर चांगलं असतं, पण देवाला माहीत होतं पुढे चालून हा TV पाहिजे, मोबाईल पाहिजे. मोबाईल पाहतो याला चष्मा लागेल, मग दांडी कशाला तू तिच्यासाठी आजूबाजूला किंवा ड्यूज घालतो आपण, किती चांगले वाटतं का. डोळे दिले, जर हे डोळे समोर त्याचा मागे दिले असते तर असं चांगलं पडलं असतं. पण डोळे समोर दिले, नाक दिलं, डोळे दिले. या डोळ्याला ही पापणी आहे. म्हणजे रस्त्याने जर जात असलो आपण, समोरून जर हवा जोरात आली तर असे डोळे केले म्हणजे कचरं इथं अटकते समोरचं दिसते. म्हणजे तेने तुझी काय नाही केली चिंता. प्रत्येक गोष्टीची चिंता मला देवाला आपली करून ठेवली. खाया प्याची व्यवस्था देवाला आपली करून ठेवली. अजगर प्राणी वारुळाच आहे पण त्याच्याकडे पाहिजे पांडुरंग. लाकडातल्या किड्याची चिंता त्याने, दगडातल्या मुंगीची चिंता त्याने, पाण्यातल्या माशाची चिंता त्याने, आणि त्याच्यासारखा उधार करू. फक्त तो उधार कसा देशी तेव्हा देशी ऐसा असं ती उधार. तो सगळ्यांना देते पण पहिले त्याला द्यावं लागते. तुम्ही त्याला काही द्या, फुल जरी गेलं त्या कानाला तरी त्याला मान्य. त्याला तुम्ही 1 चम्मच जरी दूध दिलं, जरी तुमच्याकडे नसेल, पाणी जरी टाकलं, 1 लोटा जेल हर समस्या का. फक्त अंतकरणात भाव पाहिजे, नाही तर भेटीवर भेटी दिसणं सुरू. 100 ग्रॅमची 3 अर्धी छटाकवर आली महादेवाची, तरी पाणी टाकणं सुरू आणि अजून देव भेटला नाही. अंतकरणात तसं नाही. आपली भक्ती तशीच आहे. पूजा करायला बसला एक माणूस कुत्रा आला, त्यानं देव फेकून आणला. हा लहान केल्याशी कुत्रे केलेले देवच फेकला. देव म्हणजे हाणू नको भाऊ पण फेकू नको. आपली भक्ती तशी आहे. नारायण कधी फोडणं असलं 4 पोरं सोबत एकाच्या ठेवीत गेला कशाने
पाणी आलं धट्टा मारला लगेच बाबा इकडे टाकतो पाणी आलं त्याचा भाऊ म्हणते पिऊन घे त्याच्या बहीण म्हणते नाही आणि डोक्याला खाऊ केस वाढतात शास्त्र तयार झालं एक म्हणते जेवायला ठेवलं किती खांडे ठेवले म्हणजे 2 बाबा 9 ठेवता 9 खांडे ठेवले दर्शन घेतलं एक काम करा आता काय आपण तू भगत नारळ उचलून घरी घे पा भगत उचलली गावात काय बोलला देवाला काय ठेवलं देवाला काय ठेवलं शेंडीन कटोऱ्या तिकडे राहू दे ताप करून आणून शेकू चांगला मला घरी मिळाला बघतीच कशी महिला मंडळी पाहतो सणाच्या दिवशी आपल्याला पोयपटाच्या खाली होळीच्या दिवशी आपल्याला पोयपटाच्या खाली आणि देवानी एवढी शिकता कोपराची कमी खळलून एवढं पुरवलं त्याच्यात आणि एवढी शिकता करेल गॅस बंद करायचा आणि इजेल लागायवर तिने शेकायची देवाला पोळीच पाहिजे थोडीशी खीर 2-3 भाताची शीत भजे तर खूपच डेंजर एकच भजे त्याला सोबती उसाटवायला चालला नैवेद्य देवाला तेही नैवेद्य घेऊन जाणारी पोरगी भजे म्हणतात खाते होईल पूर्ण म्हणजे आपण जे भक्ती करत भक्ती केली खरी राहणार शिव तांडव लिहिलंय आता या आपल्या लोकांनी फुकट केले बदलला त्याला रावण सीता दिली रावण त्याने निवडे तू ठिकाण आलाय तुला समय पिढी येतो रावणाला सीता दिली हे मला सांगू नका पण त्याला आईसाठी महादेवाचं शिवलिंग आणलं चांगल्याशिवाय राहू नका आता आज ज्या महादेवाच्या शिवलिंगावर आपण बेल वाहतो पाणी टाकतो हे रावणाचे उपकार त्याला आणलं तर कैलासाठी आपल्याला माहिती नसतं ते कसं आहे शिवतांडव स्तोत्र लिहिलं रावण आहे ना ते जटाटवी गल जल प्रवाह पावितस्तले गलेवलंबितं भुजंगतुंग मालिकां डमड्डमड्डमड्डमन्निनादव डमरवयं चकार चण्डताण्डवं तनोतु न शिवश्वं जटाघटाक संभ्रम भ्रमण्यनिं पनिर्धरी विलोलवीचि वल्लरी विलासमानमुरली धगत 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 ज्वलल्ललाट्य पट्य पावके किशोर जन्म शेखरे रति प्रतीक्षणं मम धरा धरेन्द्रनन्दिनी विलास बंधु बंधुरस्फुरत् दिगंत संतति प्रमोदमान मानसे कृपा कटाक्ष धारिणी निरुद्ध दुग्धरापदी विचित्ति गंबरे मनो विनोद मेनु वस्तुनि ओम नमः शिवाय आज वाणीत तो कोणतं संकट येत नाही आपल्याला मृत्यू येत नाही रावणाला नाही येत म्हणून तो सगळ्यांनी देणार आहे ज्याने म्हणून त्याच्या पुढे जे प्रार्थना करायची आहे ते योग्यच असली पाहिजे तुकाराम महाराजांना सुद्धा देवाने म्हटलं देव की काहीतरी मागा महाराजांनी एकच मागितलं हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा गुण गायन आवडी हेची माझी नाथ बाबांनी भक्ती प्रेमानं ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान हे नाथ बाबांनी जिजाबाईंनी काय सांगितलं ज्यावेळी जिजाबाई अहमदनगरमध्ये आल्या होत्या त्या व्यक्तींनी हिंदूंच्या मध्ये पळवून आणलेल्या आहे विकोवाला त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत आहे गाई कापल्या जात आहे मंदिरं पाळली जात आहे मस्जिदी उभारल्या जात आहे पण हा हिंदू धर्मावरचा सुरू असलेला अन्याय अत्याचार हा दंगानाच पाहून जिजाबाईचे डोळे पाण्यानं डबडबले गेले जिजाबाईंनी जगदंबे समोर पदर पसरवला माय हा चालू असलेला दंगानाच कधी थांबेल कधी माझ्या धर्मावरचा अन्याय अत्याचार दूर होईल याच वेळी अहमदनगरवरून 2.5 किलोमीटरवर बुरानगर आहे तिथे एका भुत्या तेल्याच्या घरी जगदंबेने 6 वर्षाच्या मुलीचं रूप घेऊन साक्षात्कार दिला होता जिजाबाईच्या बुरानगरला गेल्या जगदंबे समोर पदर पसरवला आणि देवीला काय मागितलं ऐका नवरात्रातल्या 7व्या माळेला बुरानगराला जिजाबाई आल्या दर्शनाला देवी समोर पदर पसरिला एक बाळ द्यावा दे मला यवनांचा मोड करण्याला तुझी शक्ती हवे दे मला भवानी पावन नवसाला एक बाळ द्यावा दे मला यवनाचा मोड करण्याला 9 दिवस तुझ्या उपवास करीन 9 दिवसाचा तुझा व्रत
करीत महाय, पण हा चालू असलेला अन्याय अत्याचार हा नंगाला थांबव. जिजाबाईंना आठवलं, चित्तोडवर ज्या वक्ती अल्लाउद्दीन खिलजीनं स्वारी केली होती त्या वक्ती अनेक रजपूत स्त्रियांनी आपल्या प्राणाची आहुती, बरोबर लागेल वाहून, आपल्या प्राणाची आहुती यज्ञात दिली होती. कारण ज्या वक्ती भारत देशाच्या गौरवशाली इतिहासाचं वर्णन समोर येतं त्या वक्ती सर्वात पुढे नाव येतं राजस्थानाचं, रजपुतांचं. गड चित्तोडगड और बाकी सब गडिया. रजपुतांचं वर्णन सुद्धा मरायला, कटायला, तुटून पडायला एकमेव योद्धाचं कोण असेल तर रजपूत आहे. आणि जिजाबाईनं बघितलं अल्लाउद्दीन खिलजीनं ज्या वक्ती स्वारी केली होती चित्तोडवर, त्या बाबतीत हजारो रजपूत जमिनींनी आपल्या प्राणाची आहुती यज्ञात दिली होती. रजपुतांचं वर्णन सुद्धा इतिहासात. देखो अपना रजपुताना नाच से तलवारोगे, इन्होंने अपना जीवन काटा बरछी तीर पचारोगे. ये प्रताप का वतन बना है आजादी के नारों में, कूद पड़ी थी जहाँ हजारों बंदियां अंगारों. बोल रही है कन कन में कुर्बानी राजस्थान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती हिंदुस्तान की. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. देखो अपना रजपुताना नाज से तलवारों पे, इन्होंने अपना जीवन काटा बरछी तीर कटारों पे. ये प्रताप का वतन बना है आजादी के नारों पे, और कूद पड़ी थी जहाँ हजारों पद्मिनियां अंगारों में. अल्लाउद्दीन खिलजीनं 7,000ची फौज घेतली आणि चित्तोडच्या दिशेला निघाला. 20,000 घोड्यावर, 20,000 पायदळ, 20,000 हत्तीवर अशी 7,000ची फौज घेऊन हा अल्लाउद्दीन खिलजी निघालेला आहे. 7,000 घेऊन फौजेला, घेऊन फौजेला, घेऊन फौजेला अल्लाउद्दीन खिलजी निघाला. कैद करण्या भीमसिंगाला, कैद करण्या भीमसिंगाला, तुझेवर टाके तोफेला. किंडाला पडलं बुरजाला, पडलं बुरजाला विराजले, पडलं बुरजाला विराजले, पडलं बुरजाला विराजले. तोफांच्या खाली बासरी जाऊ लागली, गुरु ढसळू लागला. शत्रूची फौज रणांगणामध्ये घुसायला लागली. अयोध्येवर हिंदू धर्माची जेवढी श्रद्धा आहे तेवढी या रजपुतांची अयोध्ये इतकीच या चित्तोडवर श्रद्धा होती. चित्तोड चित्तोड म्हणून त्यांच्या हातातले पट्टे फिरत होते. मानू नका, हातातले पट्टे फिरत बदलला. हो जिजाबाईंनी जगदंबेसमोर पदर पसरवला. 19 फेब्रुवारी फाल्गुन तृतीया 1630 या दिवशी हिंदू धर्माचा सूर्य उगवला गेला. एकेकाली सह्याद्री हसला, अनंत्याला कसला, अनंत्याला कसला. शिवनेरीत बाळ जन्मला, रेशमाची दोरी पाळण्याला, रेशमाची दोरी पाळण्याला. जिजाबाई हलवी बाळाला, शिवाजी ठेवलं नावाला. मुलगा झाला शहाजी राजाला, शहाजी राजाला. आणि शिवाजी महाराजांचा जन्म होता 18 ऑगस्ट 1831 केल्या. ते लिन्हावी पारसी धनगराला, मराठा माळी कुणबी बौद्धाला, सवे घेतलं मुसलमानाला. धनगर होते जोडीला, घोड्याची साथ शिवाला. स्वराज्य स्थापन करण्याला, स्थापन करण्याला स्वराज्य घडवणं तुमच्या आमच्या हातात. वयाच्या 14व्या वर्षी स्वराज्याची स्थापना केली. 16व्या वर्षी तोरणा तोरण बांधलं आणि त्यांना नाव दिलं मावळा. माकडे संघटित झाले, रक्ताने झाले उभारले भांडे. रक्ताने लिहिलं अमर इतिहास, रक्ताने लिहिलं अमर इतिहास, रक्ताने लिहिलं अमर इतिहास. छत्रपती शिवाजी महाराज की हे जिजाबाईंनी मागितलं की माझ्या धर्माचं रक्षण करण्यासाठी एक बाळा माझ्या पोटी घाल की त्यांना माझा 42 पिढ्यांचा उद्धार केला जाईल. मग आपल्या पोटी असे पोरं जन्माला येतील नाही काय? आपल्या मुलांना येतील नाही काय? आजही येतात, पण आमचे तसे संस्कार नाही. आमच्या मुलांना आमची तशी शिकवण नाही. आमच्या मुलांना आमचं तसं मार्गदर्शन नाही.
हा महाराष्ट्र तुम्ही साधा समजू नका. जगाला ज्ञान देणारे ज्ञानेश्वरी लिहिणाऱ्या ज्ञानोबाबायांचा जन्म या महाराष्ट्राच्या मातीत झाला. जगाला 5वा वेद मान्य करावा लागला असा गाथा लिहिणाऱ्या तुकोबारायांचा जन्म या महाराष्ट्राच्या मातीत झाला. पहिल्या विहिरीला पाणी लावणारे गजानन बाबा या महाराष्ट्राच्या मातीत प्रगट झाले. हा वयाच्या 14व्या वर्षी स्वराज्याची स्थापना करून 16व्या वर्षी तोरण्याला तोरण बांधणारे शिवाजी राजे ज्या जिजाबाईने घडवले त्या या महाराष्ट्राच्या मातीत बुलढाणा जिल्ह्यात जन्माला आल्या. हा महाराष्ट्र साधा नाही. आज बी आपल्या पोटी तसे पोरं जन्माला येतात, पण आमचे तसे संस्कार नाही. आमच्या मुलांना आमचं तसं मार्गदर्शन नाही, आमची तशी शिकवण नाही. या मागच्याच महिन्यामध्ये 642 मुली बेपत्ता आहे महाराष्ट्रातल्या. किती? 642. आणि आतापर्यंत 20,000 हिंदू धर्माच्या मुली लव जिहादमध्ये पडून गेल्या. याला जबाबदार आम्ही स्वतः आहे. स्वतःची मुलगी घराच्या बाहेर जाताना कसे कपडे घालून शाळेत जाते याची लाच तिच्या आईने वाटली पाहिजे. स्वतःचा पोरे घरी येताना किती वाजता येते, तो दारू पिऊन येते की कसा येते याची लाच त्याच्या बापाने वाटली पाहिजे. आणि ज्या बापानं मुलगी वाढवली घडवली लहानाची मोठी केली त्यानं कधी पोटभर भाकर खाल्ली नाही, त्यानं कधी अंगात चांगले कपडे घातले नाही, त्यानं कधी पायात चांगली चप्पल वापरली नाही. मुलीच्या लग्नाचं स्वप्न पाहत होता, रात दिवस तो राबत होता, त्यानं रक्ताचं पाणी केलं. आणि आपल्या लेकीच्या लग्नाचं स्वप्न तो पाहत होता, ते स्वप्न पूर्ण होण्याची वेळ. आणि मुली महाराज लव जिहाद सारख्या प्रकरणात पडून जातात. पडून जाऊन या मताचं मी नाही. पण आपला धर्म काय, आपली जात काय, आपण कोण्या मातीत जन्माला आलो. आपल्या जातीचं असलं तो भाग अलग, आपल्या धर्माचं असलं तो भाग अलग. पण आज मला लव जिहाद सारखे प्रसंग याच्यामध्ये आपल्या मुली गेल्या. अरे तो वाघासारखा बाप ज्यानं कधी स्वाभिमान विकला नाही, ज्यानं कधी आपली मान कोणासमोर झुकवली नाही, तो बाप पोलीस स्टेशनमध्ये रडत असते, साहेब माझ्या लेकीला शोधून आणा साहेब, 4 दिवसापासून माझी लेक बेपत्ता झाली. 4 दिवसांच्या बापाला पोलीस स्टेशनमध्ये बोलावता तो मुलगा उभा असते इतर धर्माचा, त्याच्या बाजूने एक मुलगी उभी असते आणि ती मुलगी पोलीस स्टेशनमध्ये सांगते, साहेब मला माझ्या प्रियकराला माझ्या बापापासून भावापासून धोका आहे. आमच्या जीवाचं बरं वाईट झाल्यास याला जबाबदार माझा स्वतःचा बाप, माझा भाऊ व माझ्या भावाचे मित्र राहतील. हे ऐकल्यावर त्या बापाच्या पायाखाली जमीन सरकते. देवा अरे अशी औलाद माझ्या पोटी जन्माला घालण्यापेक्षा जर तू मला तसं ठेवलं असतं तर मी आनंदाला गेलो असतो. अरे सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. चालत्या बोलत्या माणसाची सेवा माय बापाची सेवा म्हणजे भगवंताची सेवा. तुम्हाला जर खरा देव पाहिजे असेल कोणी हो, तुम्ही फक्त सकाळी उठा आणि आपल्या बापाच्या मागे शेतात जा. आमचा बाप खास टप्प्याचं पाणी हलाचा तुझा करून आमच्यासाठी पैसा कमवते. तो पाणी रंग तो देव तुम्हाला कधी दिसलाच नाही. खास महाराज सर्व तरुण मुलांना आणि मुलींना हात जोडून विनंती आहे. आज जर महाराष्ट्रातल्या प्रत्येक आईनं शाळेत जाताना आपल्या मुलीचे मोबाईल घरी घेऊन घेतले, महाराष्ट्रातले 75% लोक आज बंद होतात. इथून सांगतो, इथून 750 जणांना आपल्या पुढे हवे लग्न नाही हिंदूला ढाब्या डुबेवर हॉटेल महाराष्ट्रातले 75% गुन्हेगारी आज कमी होईल. आज जेवढे मुलीच्या अंगात कपडे कमी तेवढी मुलगी कुठायली पाहिजे माहिती, जे दात पाडून टाकले पाहिजे, हसली की भोगली. जेवढा पुन्हा मशीला घरी तेवढा बापानं लाईट बंद करून कपडे काढून भीतीने फेकून मारला पाहिजे. त्याला सांगलं पाहिजे नाला का मी पाणी मारून टाकू शिकला तू पाणी टाकून पितो, भीतीने फेकून मारला पाहिजे. एमपीचा ट्रक आमच्या रोडनं जाते, रस्त्याच्या बाजूने थांबते, चुलीवर भात खाते निघून जाते. 8 महिने गुजरातमधून बोर मारलेले लोक आमच्या भागात येतात, चुलीवर भात शिजून खातात. 8 महिने हार्वेस्टर घेऊन पंजाबमधून लोक आमच्या भागात आहे, गहू काढायले तुरा काढायले, पंपावर मुक्काम आहे, 3 दगडाची चूल मांडतात, साधी भाजी करतात, भात शिजवतात, पैसा कमवतात, भात खाऊन दिवस काढतात. केरळवरून हवा भरणारा आलं, खामगावमध्ये नांदुऱ्यात राहते, टिनाच्या पत्र्याच्या खोलीत राहते, एक बाज आहे, एक वाकड आहे, एक उस्ती आहे, एक हवा भरायचं मशीन आहे. रात्री 2:30 वाजता महाराजची गाडी जाऊ द्या, 2:30 वाजता 10 रुपयासाठी उठून तुमच्या गाडीत हवा मारून दे. त्यानं 2 गुंठे जागा घेतली, जवळपास 40 लाखाची, फक्त हवा मारायच्या बघा. मोठमोठ्या हॉटेलला एमपी, गुजरात, शेरे पंजाब, मोठमोठ्या दुकानात बहुरी, गुजराती, घराला फरशी राजस्थान, चहा प्यायला आसाम, साखर पाकिस्तान, हार्वेस्टर पंजाब, बोर मारायला गुजरात, कुकुई केले मुसलमान. मग आपली कुकडे आपले कुठे डीजे गावात आला की बाहेर उतारा पडू पडू काही गाणं म्हणून होते तरी चालू. एक म्हणजे गाणं बंद झालं रे म्हणजे आवाज का आता म्हणजे जनरेटर चालू
काही काही फुल मिळते त्याला काही सुचत नाही. त्याला वाटते आता आपण खाली पडू मग म्हणजे नांगून लावा. त्याला माहिती तसाही पडतो खाली मग नांगून लावूनच पडेल. भैया एक छाती घेऊन असं असं करते लोकांना काय नांगून खाला बाबा पण त्याला सुचत नव्हतं. आपली कष्ट राहिले कष्ट शंभर इतके पाहतो बस स्टँड कोणते कष्ट आहे आपल्या पोटाचे. कोणतंही काम करा स्वतःचा पोट स्वतः. पाणीपुरी विकणाऱ्याने बंगला बांधला. उसक ठोकं त्याच्यात पुऱ्या उसाक माठ त्याच्यात पाणी उशीत पण त्याच्यात कांदा. आता कांदा माठ झाला तर त्याला पानगोबी आणलं. पानगोबी बारीक करायची खेळ त्याला म्हणलं का कांदा झाला त्याच्यापेक्षा हे चांगला म्हणजे ते माग हे लय मोठं स्लॅब टाकली पडते असंही नाही. मोठे दुकान लावणं पडते असंही नाही. कोण म्हटलं माझ्या दुकानात पण जायचं नाही त्याच्या घराकडे चालले लोक. शेंगदाणे इतके पासून बसतात एवढं बघता त्याच्यापेक्षा शेंगदाणे त्याच्यावर एक मळतो मळक्यानुसार दिसतो इस्त्यावर एक लाकूड 24 तास धुपूट निघते. कधी जायचं त्याचं त्यालाच माहिती धुपूट 24 तास. एवढं मोठं माप असते. कोणाची वाटते एसटी मधून 10 रुपयाची शेंगदाणे एवढं मोठं माप. पण हुशार एवढं आहे की मापाला अर्ध माप कागद फसवेल कागद फसवून टाकेल. 10 रुपयाची शेंगदाणे मला खालून माप झाला ते असं वाटते बंद देते वेळा मापून 10 देते 10 किती 10 रुपयात किती शेंगदाणे. पुंगी पिरगावताना एक गेला किती राहिले कागदाची पुंगी खाली पिरगावताना एक गेला किती राहिले 9. हातात काढताना 3 पडले 6. पत्र काढताना 3 पडले. 10 रुपयात किती शेंगदाणे आले 3. आणि हा जास्त पेन असल्यामुळे याला पत्र खाल्ले शेंगदाणे फेकून त्याला बघायला लागला की कष्ट म्हणून ते हार कष्ट बाजू पंजाब पण घेऊन येते. सणासन गहू काढते मनवर बसते फोकस लावते मागे फोकस चालू सणान गहू काढते पैसा काढतो. आणि आपल्या घरी त्याच्या मागे पैसे धोतात घेऊन महाकाल शब्द काढून मेहनत कर फळ मिळाल्याशिवाय उन्हाळ्याभर लग्न खाली इथून पावसाळ्यात वावरात चालला कुठून वावरपैकी उन्हाळ्यात बसली का अशी नसली नसलं गाडी उभी दिसली बसला. लोकांना खाली बसू नाही त्याचं मॅटेडोरच्या टप्पावर मॅटेडोर सुरू झाली टोपी धरायला गेला धोतर बाकड्यात उठून टाकली. धोतर मी काला चप्पल पडली तडी गेला गॅंगमध्ये गाडी आली. दारू उतरल्याने बसला शेवटच्या पंगतली बुंदी नाही राहिली. भातात भाजी आली भाजीत माशी निघली. भातावर घरी आला भातावर काय करतो गाडवा लग्न नाही म्हणजे पाणी बी नव्हतं याच्या लग्नात केलं कशाला काय माहिती तुझे मेलं कोण उन्हाळ्यात लग्न खाली इंग्लंड पावसाळ्यात वावरात गेलं एवढं काय गवत झाले. मग 3 पाऊल कापतो का एखादच पासून सुरुवात करतो. हिवा गेले ना लोकांना वावरं तयार केले काय वावरात गेले लोकांना वावरं पेरले तयाने तयार केले. लोकांच्या वावरात निघले तयाने पेरलं लोकांच्या कंबर झालं तयाच्या बाहेर निघलं. लोकांना काढून घरी आणलं तयाच्या मक्याला नसतं. मिठुले डुकरायला जणाला खायला काही नाही सरी घ्या याच्याच मक्याला 2 नवराबाईचे पाकड्या घमला चिकला पाकड्या म्हणून घसा कानातून गेला चिकीने फोडा आणि मका झाला 6 पाहिजे. 3 पाहिलेला काढायला 3 पाहिलेला समोर जवळला बघूकडे बसलेला कुठे 3 काढा मोकळ्या बसला शेतीत जाऊन नाही बोला तुझे पोत्याला घालून नायकाने हाणून लावून फेकला पाहिजे. शेतीत जाऊन जिथं कष्ट आहे तिथं पैसा 9 वाजता पाहिजे आपल्या बाबा त्याचे 3 वाजता घ्यायचे 300 रुपये 300 9 वाजता बाबा 3 ने घ्यायचे कारण 3.5 जाणार पडते 9 ने बाबा 3 ने घ्यायचे मंदाची वेळ बांधून आणते 2 घंटे खाली काय खाती तिथं दिली आपण नंतर म्हटलं बाई पटपट खा आपला कापूस राहिला म्हणजे आगलं ते कापसायला फलच लागली ठेवायचं नाही असं झालं. 3 वाजता की 9 वाजता फोन लावते हॅलो मला घ्यायला तो पाहिजे नाही काय
हलवणे आलं तुकडे जिंकलेल्या धुऱ्याला सगळं गवत कापा आपल्या म्हशी आपल्याच वावरातल्या धुऱ्याचं दोन भाग गवत कापा दोन म्हशीचं दूध सकाळी आणि संध्याकाळी आपल्या वावरातल्या गवतावर दिले 20 लिटर दूध सकाळी जाऊन संध्याकाळी झालं पुढे बघा म्हणतात गवत मागे बाई ज्याच्या घरी मी शेतकरी बाबांचं चाललं काय ना राम कष्ट राहिले हा विनोद नाही हा काही नाही आपले एक शब्द इथं जाणणार ऐकणार पाहिजे नाही तर मला नाही पटलं बाबा तुम्ही मी बनायला आलो नाही कसं पटलं हे खरं आहे आणि मला तुम्ही पटलं पाहिजे सांगलं पण आता ती बायकोच तुम्ही पटत नाही मग आम्ही तर महाराज पण चांगलं सांगणं आमचं उपदेश भलत्या उपदेश भलत्या बाईचे 100 बाईचे 300 पीस झाले 1300 रुपयाचे 300 1600 रुपये काजू करून खाल्लेल्या भजे तरी पैसा सर बोलो कोणाचं तसा चहा म्हशी पण आणले चहा एक टोप म्हातारा एक टोप म्हातारी एक गिलास म्हातारी कष्ट म्हणून पैसा एमपी यूपीतून लोक आले म्हणतो पण ते कष्ट आहे रात्री 2:30 वाजता पहिले आलं का ते कागदावर भजी आता इथे 4 पाणी लोकांना कारण मेहनत आहे मला कोणी पकवान लावते ती त्याची मेहनत कोणी सावण लावला तर त्याची मेहनत कोणी कीर्तन केलं याची मेहनत शेतकरी शेतात मेहनत करतात त्याची मेहनत ज्याची त्याच्या कर्मानुसार जो तो मेहनत करत आज आमचे मुली तसे मुलं जन्माला येतात पण आमचे तसे संस्कार आमची तशी शिकवण नाही सर्व तरुण मुलांना आणि मुलींना हात जोडून विनंती आहे शाळा शिकता आलं नाही शिकू नका नोकरीला लागता आलं नाही लागू नका पैसा कमवून बापाच्या हाती देता आला नाही देऊ नका बापाचं नाव मोठं करता आलं नाही करू नका पण आमच्या ईश्वरासारख्या बापाची मान समाजातील गावात खाली होईल असं वागू करू नका जरी आमच्या मायच्या डोक्याला खोबऱ्याचं तेल नसेल पण आमच्या मायने कमावलेली इज्जत आज कोणाला कमवून आली नाही जरी आमच्या बापाचं धोतर फाटलेलं असेल फाटेल धोतर आमचा शेतकरी असेल पण आमचा बाप जर गल्लीतून चालला तर गल्ल्यावरचा शेत उठून रामराम करते हा स्वाभिमान त्याला कमवला हा स्वाभिमान जाणार नाही अशी जगत याच्या व्यतिरिक्त कशी जगत अरे मरण आहे देवासाठी मरा देशासाठी मरा धर्मासाठी मरा संप्रदायासाठी मरा आज मला 14 तारीख आज कितीतरी आपल्या भारत देशातले जवान शहीद झाले होते सीमेवर हल्ला झाला होता पुलवामा हल्ल्यामध्ये किती आपल्या मलकापूरचे संजय सिंग राजपूत आणि एक आपल्या लोणारचे असे 2 जण शहीद झाले होते आपल्या बुलढाणा जिल्ह्यात काही इतर ठिकाणचे होते जे आता सर्व महाराज जेवढे काही सीमेवर लेकर असतील तेवढे सगळे गोरगरिबांचे कोणी आमदाराचं खासदाराचं कोणी सीमेवर नाही मारा ज्याचा बाप दुसऱ्याचे घरं चालते आणि ज्याची माय कापूस येते त्याचा पोरगा खांद्यावर बंदूक घेऊन देश सांभाळते ही ताकद या भारत देशाची आहे स्वतःच्या खाण्याची जेवारी गहू इकून मायने मुलगा मोठा केला होता मुलगा गेला महाराज 5 झाला आईजवळ आला आईला सांगितलं आई 5 झालं पण आईला आनंद होत नव्हता मुलाला सांगलं आई का हसत नाही आईने सांगलं मी तुला ज्या बाबतीत या देशासाठी लढताना पाहिजे त्या बाबतीत मला आनंदाची आशा मुलाला सांगितलं ठीक आहे त्यानं दंड बैठका मारल्या व्यायाम केला मारा सूर्य नमस्कार मारले रनिंग केली नागपूरला गेला भरती मारण्यासाठी 2 इंच कमी पडला घरी वापस पाठवून दिलं नाराज होऊन घरी आला बिचारा आईने सांगितलं चिंता करू नको कोशिश करणे वाली की कभी हार नहीं होती चिंता करू नको प्रयत्न करत राह
असाध्य ते साध्य करीना सायास कारण अभ्यास होता. जे गोष्ट होणारी नाही ती गोष्ट होते. फक्त माणसाचा अभ्यास असला पाहिजे. पुन्हा महाराज त्यानं प्रयत्न केले, पुन्हा भरती मारण्यासाठी गेला, घरी आला. पण काही दिवसांना त्याला नोटीस आली, सीमेवर बोलवण्यात आलं. त्याला आनंद झाला, आईच्या जवळ धावत आला. आई आई हे बघ मी पास झालो, आई हे बघ आई मी पास झालो, मला नोटीस आली. आईने डब्यात हा गजला महाराज बरोबर साखर काढली, लेकराच्या तोंडात टाकली, सांगलं बाळा आणि माझं तेच स्वप्न होतं की तुला सीमेवर जाऊन देशाची सेवा करावी. लेकराला साखर खाल्ली. दुसऱ्या दिवशी मुलाला जायचं होतं सीमेवर. आईने सांगितलं बाबा टावेल घे, तुझे कपडे घे, बनियन ठेव, अरे चादर ने सोबत, असू दे थंडीचे दिवस आहे ने सोबत. सकाळी दिवस निघला, आमच्या बाईने डबा बांधून गेला. जवळ पैसे नव्हते, गळ्यातलं मंगळसूत्र सोनाराच्या काउंटरवर ठेवलं. सोनाला 1000 रुपये दिले. मायने ते घेतले, 500 रुपये जवळ ठेवले घरात खर्चासाठी. आणि 2000 रुपये लेकराला दिले. मुलगा एक बसमध्ये बसला, खाण्यासाठी आईने डबा बांधून दिला. सांगितलं बाळा रस्त्यानं जाताना डबा खातो. आमचं खेड्यातलं बस स्टँड म्हणजे बाबुलीचं झाड. माय त्या बस स्टँडवर उभी राहिली. फाटक्या लुगड्यातली आमची माय महाराज उभी राहिली. तिकून बस आली. पोरगा बसमध्ये चवळला. मायने तोंडावरून हात फिरवला आणि सांगितलं जाय बाळा, आमचं टेन्शन घेऊ नको, आमची चिंता करू नको, आम्ही आनंदात आहे, फक्त तू तुझी काळजी घे. मुलगा बसमध्ये बसला. आईला हात दाखवत होता. बस जात होती. जोपर्यंत मुलाचा हात दिसत होता तोपर्यंत फाटक्या लुगड्यातली माय लेकराने पाहत होती. असं करता करता बस निघून गेली. ढसा ढसा माय रडत होती. माझा एकुलता एक बाळ, तोही मी देशाच्या सेवेसाठी पाठवला. तिचं अंतःकरण भरून आलं होतं. पण माझा लेक देशाची सेवा करण्यासाठी जावं एवढं मोठं भाग्य माझ्या पदरामध्ये देवानं टाकलं. म्हणून एका डोळ्यात तिचा आनंद सुद्धा होता. दिवसामागे दिवस निघून गेले. 15 दिवसानं घरी पोस्टमन आले. पोस्टमननं सांगितलं हो मावशी, मावशी तुमचं पत्र आहे. मायला सांगितलं इकडे ये बाबा. अरे मला वाचता येत नाही, हे पत्र तूच वाचून दाखव. बाजीवर बस. त्याला खातेवर बसवलं. आमच्या बाईने 1 कप चहा केला. पोस्टमनच्या हातात बशी दिली. तो चहा केला. बशी घेतली, मायच्या हातात दिली. पोस्टमननं पत्र काढलं. पत्र वाचायला सुरुवात केली. पत्र कसं होतं ऐका. तीर्थरूप आईच्या सेवेची, चिरंजीवचा दंडवत. पत्र लिहिण्यास कारण की प्रवास चांगला झाला आहे, खोली सुद्धा मिळाली, मित्र चांगले आहे, ट्रेनिंग सुरू आहे, तुझी काळजी घे. पहिला पॅरेग्राफ संपला. दुसरा पॅरेग्राफ सुरू झाला. आई आई तुला सांगायचं राहिलं, आई तुला सांगायचं राहिलं. मी बसमध्ये चवळलो, बसमध्ये बसलो नाही आणि मधात आमची बस एका ठिकाणी जेवण करायला थांबली. आई मी त्या ठिकाणी उतरलो, लिंबाखाली गेलो, माझी भाकर काढली आणि मी जेवण करायला बसलो ना. आई तू माझ्यासाठी बनवलेली शेंगादाण्याची चटणी तव्यावर तशीच राहिली. आई तू मला चटणी दिली नव्हती, पण एक मित्र सोबत होता, त्याच्याजवळची थोडीशी भाजी घेतली आणि मी ती भाकर खाल्ली. असू दे, येताना पुन्हा बनवून ठेव. तुझी काळजी घे, बाबाकडे लक्ष ठेव. आईच्या डोळ्याला धारा लागत होत्या. आईच्या डोळ्यातल्या धारा बशीत पडत होत्या. पोस्टमननं पत्र गुंडाळलं आणि खाली लिहिलेलं होतं, आई बाबाची काळजी घे, तुझी काळजी घे, माझ्याकडे टेन्शन घेऊ नको, मी इथं सुखरूप आनंदात आहे. येताना तुला चांगली वस्तू घेऊन येईल आणि मी 15 तारखेला घरी येणार आहे. मायनं पोस्टमननं पत्र गुंडाळावं, मायच्या हातात द्यावं, मायच्या डोळ्यातल्या आसवाच्या धारा बशीत पडाव्या आणि पोस्टमननं विचारावं तुमचा मुलगा तर सुखी आहे ना मावशी. हो बाळा सुखी आहे. मग तुमचा मुलगा सुखी आहे सीमेवर, मग तुम्ही काय लढता? अरे माझा मुलगा सीमेवर लढतो म्हणून मी लढत नाही रे, तो तिथं देशाची सेवा करतो आणि इथं मला सुखी राहायला सांगतो म्हणून माझ्या डोळ्यात असं आले. हे भारत देशाच्या मायेचं वक्तव्य आहे. काही दिवसांनी मला 7 तारखेला मायने पत्र वाचलं. 15 तारखेला मुलगा येणार होता आणि 14 तारखेला एका आतंकवाद्यानं त्या गाडीला धडक दिली. त्या गाडीचा स्फोट झाला आणि तो मुलगा त्या स्फोटामध्ये मरण पावला. त्या हल्ल्यामध्ये मरण पावला. महाराज सर्व गावामध्ये वाऱ्यासारखी बातमी पसरली. आपल्या गावचे अमुक जवान शहीद झाले. सर्व लोक ढसा ढसा रडत होते, पण मायबापाला कोणी सांगत नव्हतं. पण त्या मायला कळून चुकलं होतं की काहीतरी घटना माझ्या बाळासोबत घडलेली आहे. माझा एकुलता एक बाळ होता आणि तोही या देशासाठी शहीद झालेला आहे असं मला वाटलं. मायला महाराज कसंही असू द्या, पण लेकराचं दुःख मायला समजत असते. ढसा ढसाची माय रडत होती. अरे अंतकरणाचा थरका उडाला होता. बाप जिवंत असून मेल्यासारखा समोर बसला होता. रडून रडून मायबापाचे डोळे सुजून गेले. पण कोणता पडला. लेकराच्या आतुरतेनं ते लेकराच्या प्रेताची वाट पाहत होते. सर्व आजूबाजूचे लोक त्या गावामध्ये आलेले होते. गावामध्ये पंढरपूरच्या वाणीला जशी गर्दी असते तशी गर्दी झाली होती. माय बापाला काय करावं सुचत नव्हतं.
दुपारी ते प्रेत गावामध्ये आणलं गेलं आणि ज्या वक्ती ते प्रेत खाली ठेवलं त्या वक्ती त्या प्रेताचा मला चेहरा सुद्धा त्या मायेला दिसला नाही. अरे छोटे छोटे तुकडे होते, कोण्या प्रेताचा हात तर कोण्या प्रेताचा पाय तर कोण्या प्रेताचं मुंडकं त्या पेटीमध्ये ठेवलेलं होतं. ती माय कसा कसा रडत होती देवा, अरे हा कुठला न्याय, 2 इंच माझा लेख कमी पडला तर त्याने घरी पाठवून दिलं आणि आज इंच तुकडे माझ्या समोर आणले, हा कुठला न्याय आहे देवा. आमदार खासदारांनी सांगितलं मावशी रडू नका, तुमचा लेख देशासाठी शहीद झाला, रडू नका, तो अमर हुतात्मा झाला. मायनं सांगलं माझा लेख देशासाठी मेला म्हणून रडत नाही, माझा लेख भारत मातेसाठी शहीद झाला म्हणून रडत नाही रे. मला एकच लेख होता आणि त्याचं स्वप्न होतं की मी भारत देशाची सेवा करावी आणि तो ही सेवा करताना अर्ध्या मधातच मेला. मला जर दुसरा लेख असता तर याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी तो सीमेवर पाठवला असता. म्हणून माझ्या अरे तेली बी माय आहे, तेली बाप आहे, तेली बी लेकरं आहे. लहान लहान लेकरं थकून गेले बापाची वाट पाहून, वापस आले नाही. मुलांची वाट पाहून पाहून आई थकून गेली पण लेक आला नाही. कितीतरी पत्न्या विधवा झाल्या पण त्याचं कुंकू घरी आलं नाही महाराज. म्हणून म्हणावं वाटतं कधी कधी त्यांना सीमेवर उभं राहावं, एखादी हवेची झुळूकी आली, दिवाळी दसरा असावा, आपल्या लेकराची आठवण त्याला यावी, आपले एकूण मायेची आठवण त्याला यावी, एकूण त्या लेकराची आठवण यावी आणि त्यांना हवेला सुद्धा म्हणावं, लहराने वाली हवा जरा मेरा इतना काम करेगी क्या, मेरे गाँव जा मेरे दोस्तों को प्रणाम दे, मेरे गाँव में है जो गली जहाँ रहती है मेरी बूढ़ी माँ, मेरी माँ को मेरा प्रणाम दे. त्याला हवेला सुद्धा म्हणावं. म्हणून कितीतरी पत्न्या थकून गेल्या, कितीतरी माया थकून गेली, लेकराची वाट पाहून ती लेकरं घरी आली नाही. तोच महाराज तोच काळा दिवस आज होता की कधीतरी जवान शहीद झाले होते. म्हणून म्हणावं वाटतं कधी कधी, अरे मेरे वतन के लोगों तुम खूब लगा लो नारा, ये शुभ दिन है हम सबका, लहरा लो तिरंगा प्यारा, पर मत भूलो सीमा पर वीरों ने है प्राण गवाए, कुछ यादों ने भी कर लो, कुछ यादों ने भी कर लो, जो लोग के घर ना आए, जो लोग के घर ना आए, मेरे वतन के आँखों में भर लो पानी, शहीद हुए हैं उनकी, जरा याद करो कुर्बान, मेरे वतन के लोगों, आँखों में भर लो पानी, वो शहीद हुए हैं उनकी, जरा याद करो कुर्बान. जब घायल हुआ हिमालय खतरे में पड़ी आजादी, जब तकती सांस ले हो, जब तकती सांस ले हो, फिर अपनी लाश जानी, संगीन पे धरते माथा, सो गए अमर बलिदानी, जो शहीद हुए हैं उनकी, जरा याद करो कुर्बानी, मेरे वतन के लोग, जरा आँखों में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी, जरा याद करो कुर्बानी. कोई सिख कोई जात मराठा, कोई सिख कोई जात मराठा, गाड़ी वाला कोई मदरासी, कोई कोई मदरासी, सरहद पर मरने वाला.
डीजे आणायचा ना आपण उन्हात जीप करायची त्याच्यापेक्षा इकडे जीप करा. कितीतरी जवान आपल्या देशाचे शहीद झाले, आज ते खांद्यावर बंदूक घेऊन उभे आहेत. म्हणून आमच्या डोक्याला ही ताकद भारत देशाच्या जवानांची आहे. म्हणून त्यांना जेवढे जवान असतील त्यांना अंतःकरणापासून श्रद्धांजली, त्यांना सद्गती मिळो, ते अमर हुतात्मे हो. कारण महाराज जे देशासाठी मरतात, जे स्वतःसाठी जगतात, ते जिवंत असून गेल्यासारखे असतात. पण जे देव देश धर्मासाठी जगतात किंवा मरतात, ते कधी मरत नसतात, ते आठवणीनं जिवंत असतात. त्याची कीर्ती मागे राहत असते. म्हणून उत्तमाची उरे कीर्ती मागे, माणसाची कीर्ती मागे पाहिजे. आपली वेळ झालेली आहे. भगवंत उदार आहे, कृपाळू आहे, दयाळू आहे, तो सर्वांना देणार आहे. मी तुकोबार आहे म्हणता देवा, मी तुझ्यासारखा या त्रिभुवनात पाहिला नाही. ऐसा न देखे मी कोणी तुझा ती हे त्रिभुवन, मी तुझ्यासारखा दुसरा या त्रिभुवनात पाहिला नाही, म्हणून तुला शरण आलो. बरं तुकोबार आहे, तुम्ही काय वेद पाहिले, शास्त्र पाहिले, पण ऐसा न देखे. पाहिली पुराणे, धांडोळलेली दर्शने, पण ऐसा न देखे. मी वेद पाहिले, पुराण पाहिले, शास्त्र पाहिले देवा, पण तुझ्यासारखा पाहिला नाही. आरतीमध्ये युगे 28 विटेवर युग आणि युग किती झाले? 4. मग 28 कोणते? 6 शास्त्र, 4 वेद, 6 4 10, 18 पुराण, 18 10 28. हे 28 जण प्रत्येक युगात तयार झालेले आहे. हे 28 जण ज्याचं वर्णन करतो थकले, पण त्याचा अंत लागला नाही. असा भगवंत विटेवर उभा आहे. वेदालाही नाही कळला अंत पार याचा, कानडा राजा पंढरीचा. मी वेद पाहिले, पुराण पाहिले, शास्त्र पाहिले देवा, म्हणून तुला शरण आलो. बरं तुकोबार आहे, नेमकं तुम्हाला सांगायचं काय? तुम्ही पाहिलं म्हणता, तुम्ही जाणलं म्हणता, माझ्यासारखा पाहिला नाही म्हणता. मग तुम्हाला नेमकं काय सांगायचं आहे? त्याबाबतीत तुकोबार आहे म्हणता देवा, जगातलं सर्व जाणार आहे, तुझे पाय, तुझं नाम, तू फक्त जगात राहणार आहे. म्हणून तुका म्हणे ठाई तुझे पायी, ऐसा न देखे मी कोणी तुझा ती त्रिभुवनी. गोबार घुमाई, गोबार घुमाई, गोबार सुंदर अशा प्रकारे आपल्या गावामध्ये हा कार्यक्रम सुरू आहे. या ठिकाणी आमचे आदरणीय वंदनीय आमचे गुरुवर्य चांगली महाराज सुंदर पकवान वाजवतात. पिंपळच्या गाव आहे त्यांचं. आमचे महाराज पण गावातले जा बाबा, वा वा, छान पकवान वाजवता बाबा. काय नाव तुमचं? रमेश महाराज पाटील. वा, बाबा सुद्धा छान पकवान वाजवता आमचे महाराज. काय नाव? महाराज. वा, ते सुद्धा हार्मोनियम वाजवता आमची विनेकरी बाबा. चौकदार दोन्ही बी 2 साईडचे सर्व आमची टाळकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित. सर्व आमच्या छोटे छोटे बालगोपाल, आमचे दिदी, आणि पुढे महाराज हा कार्यक्रम असा सुरू झाला. तरुण मंडळ सर्व. आता आपल्या गावचे जर तरुण पोरं काही कार्य चांगलं करत असतील तर गावाला त्याच्या पाठीशी उभं राहण्याला